श्री स्वामी समर्थ. तुम्हा सगळ्यांच्या आपल्या स्वामीसूत्र ब्लॉग या चॅनलवर मनापासून स्वागत. नाम यावे सहजपणे जितका सहज येतो श्वास. नाम यावे सहजपणे जितका सहज येतो श्वास. श्वासासोबत नामही यावे जसा येतो फुलाबरोबर सुवास. श्वासासोबत नामही यावे जसा येतो फुलाबरोबर सुवास. स्वामी भक्त हो, स्वामींचं नाम हे सदैव आपल्या मुखामध्ये असायला हवं आणि त्यासाठीच आजचा हा स्वामी संदेश घेऊन आलेले आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत आवर्जून ऐका. तुमच्यासाठीचा स्वामी संदेश आज गुरुवार निमित्त स्वामींनी काय पाठवला आहे हे देखील तुम्हाला समजणार आहे. तुम्हा सगळ्यांना शुभ गुरुवार. गुरुवार निमित्ताने सगळ्यांच्या डोक्यावर स्वामींचा, आपल्या गुरूंचा आशीर्वाद कायम राहो एवढीच प्रार्थना करते आणि आजचा पहिला स्वामी संदेश काय आहे ते सांगायला सुरुवात करते. तत्पूर्वी तुमच्या समोर ज्या पादुका दिसत आहे, 3 प्रकारच्या पादुका आहे, त्यापैकी कुठल्याही एक पादुका तुमच्यासाठी निवडायची आहे, त्याला स्पर्श करायचा आहे आणि मग त्यानुसार तुम्ही पादुकांवर माथा टेकवला आहे असं समजायचं आणि तुमच्या पदरामध्ये काय पडणार आहे हे जाणून घ्यायचं. आता ज्यांनी पहिल्या नंबरच्या पादुका निवडल्या आहे त्यांच्यासाठी स्वामी काय सांगतात ते बघूया. स्वामी म्हणतात, या जगात स्वतःचे असे काहीही नाही, सगळं काही नश्वर आहे. जे काही तुझ्याकडे आहे, पुढे असणार आहे, ती सगळी काही तात्पुरती ठेव आहे. ते सर्वस्वी तुझं नाही किंवा तुझ्यासाठी नाही, ती फक्त एक ठेव आहे. जसं जीवन ही मृत्यूची ठेव आहे आणि हे शरीर स्मशानाची ठेव आहे. एक दिवस हे जीवन मृत्यूला शरण जाईल आणि शरीर स्मशानातल्या राखेत मिसळेल. जीवनाचा सगळ्यात मोठा गुरु काळ आहे, कारण काळ जे काही शिकवतो ते कोणीही शिकवत नाही. तेव्हा ही ठेव म्हणूनच सांभाळायची असते. तिच्यावर आपला मालकी हक्क अजिबात गाजवायचा नसतो. म्हणूनच सांगतोय, स्वप्न बघ, मोठा हो, खूप मोठा हो. सगळं काही कमवण्याची जिद्द देखील ठेव. सगळं काही मिळवण्यासाठी प्रयत्न देखील कर. माझा अजिबात त्यासाठी नकार नाही. घर, बंगला, गाडी, पैसा जे काही आहे ते तू सगळं कमव, कारण जीवन जगण्यासाठी हे गरजेचं आहे. पण हो, हे मिळवण्याच्या नादात तू इतकाही लालची होऊ नकोस की स्वतःचे तत्व तू विसरून जाशील. हे मिळवण्याकरता तू चुकीच्या रस्त्याला किंवा गैरमार्गाला अजिबात जाऊ नकोस. अरे, जे तुझ्या कष्टाचं आहे ते तुला मिळणारच आहे आणि जे तुझ्या नशिबात नाही ते देखील आम्ही तुझ्या कर्मांनुसार तुला देणारच आहोत. पण हे मिळवता मिळवता तू हे विसरू नको की तू परमेश्वराचा म्हणजेच माझा अंश आहे आणि तुला हे सगळं सोडून आमच्यामध्येच पुन्हा एकदा विलीन व्हायचं आहे. म्हणून आमच्या नामाचा, आमच्या अस्तित्वाचा तुला विसर पडू देऊ नकोस. त्याची नेहमी आठवण ठेव, कारण तुझ्यासोबत फक्त तू घेतलेलं आमचं नाव आणि तू केलेले चांगले वाईट कर्म सोबत जाणार आहे. ही सगळी ठेव इथेच राहणार आहे. म्हणून सांगतोय, जीवन जगत असताना विसर पडू देऊ नकोस की तुला आमच्याकडे यायचं आहे आणि जो आम्हाला विसरत नाही, सतत आमचं नाव मुखामध्ये ठेवतो, त्याला आम्ही एकच सांगतो की भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. भिवू नकोस, मी सदैव तुझ्याच पाठीशी आहे. आता ज्यांनी 2 नंबरच्या पादुका निवडल्या होत्या त्यांच्यासाठी स्वामी काय सांगतात ते बघूया. स्वामी अशा भक्तांना सांगू इच्छितात की, अरे बाळा, थकलाय का? प्रयत्न करून करून हरलास का? असं थकू नकोस, हरू नकोस आणि घाबरू तर मुळीच नको. प्रयत्न करून अपयश आलं तर अनुभव मिळेल. अंदाज येईल की नेमकं तुला पुढे काय करायचं आहे, तुला नेमकं काय हवं आहे हे सगळं कळेल आणि तुझं काय चुकतं, कुठे चुकतं आणि कसं चुकतंय याची देखील जाणीव तुला होणार आहे. पण हो, तू जर काही प्रयत्नच केले नाहीस तर मग मात्र हाती पश्चातापाशिवाय तुला काहीच नसेल. ना अनुभव मिळेल, ना यश मिळेल, ना तुझा आत्मविश्वास परत येईल आणि कदाचित याचा त्रास तुला अपयशापेक्षाही जास्त होईल. म्हणून मी सांगतोय, तू फक्त प्रयत्न कर, प्रयत्नांना सोडू नको. कायम मनात तुझ्या सल राहील की मी प्रयत्न तरी करायला हवे होते. अरे, एकदा की माणूस यशस्वी झाला ना तर सगळेजण विचारपूस करतात, पण तोपर्यंत, यशस्वी होईपर्यंत, आपलं ध्येय साध्य होईपर्यंत आपण कसे आहोत, आपल्याला काय हवं आहे, आपण कुठल्या अडचणीत आहोत हे जाणून घेण्यासाठी कोणीही तयार नसतं. त्यामुळे प्रयत्न हे दुसऱ्यांसाठी नाही तर स्वतःसाठीच करायचे असतात. स्वतःची स्वप्न पूर्ण करण्यासाठी करायचे असतात. मनामध्ये ही सल राहता कामा नये की तू प्रयत्नच केले नाही, तू कमी पडला. ही सल तुझ्या मनामध्ये अजिबात ठेवू नकोस.
तू फक्त प्रयत्न कर, बाकी सगळं नशिबाचा भाग आहे. सगळं काही नशिबावर सोडून दे. जे होईल ते होईल, पण शेवटपर्यंत तू प्रयत्न केले हे मात्र तुझ्या मनामध्ये आनंद देऊन जाणार असणार आहे. अपयश आलं तर अनुभव मिळेल आणि पुन्हा जिद्दीने उभं राहण्याची ताकदही मिळेल. आणि हो, एक प्रामाणिकपणे सांगतोय, जेव्हा आमचा भक्त असा खंबीरपणे न डगमगता उभा राहतो आणि अगदी प्रयत्न करतो, शेवटच्या श्वासापर्यंत तो जेव्हा प्रयत्न करतो, तेव्हा त्याच्या नशिबाच्या डायरीतील जी अपयशाची पानं आहे ती आम्हाला स्वतःला फाडून टाकावी लागतात आणि त्याला यशापर्यंत नेऊन पोहोचवावंही लागतं. कारण आमचा भक्त म्हणजे आमची जबाबदारी असते. अरे तुझे प्रयत्न कर आणि आमचं नाव तुझ्या मुखामध्ये ठेव. आम्ही सदैव तुझ्या पाठीशी राहणार आहेत, भिवू नकोस, आम्ही सदैव तुझ्या पाठीशी आहोत. आता ज्यांनी 3 नंबरच्या पादुका निवडला त्यांच्यासाठी स्वामी काय सांगतात ते बघूया. स्वामी अशा भक्तांना सांगू इच्छितात की एक झाड आगपेटीच्या हजारो लाखो काड्या बनवू शकतो. एक झाड आगपेटीच्या हजारो लाखो काड्या बनवू शकतं, पण त्यातील एकच काडी जंगलातील हजारो झाडांना जाळूही शकते. त्यातील एकच काडी जंगलातील हजारो झाडांना जाळू शकते. तसेच तुझ्या विचारांचा आहे. एक नकारात्मक विचार तुझ्या कितीतरी सकारात्मक विचारांना संपवू शकतो. म्हणून तू स्वतःला नेहमी नकारात्मक विचारांपासून दूर ठेव. अरे तू रस्त्याने चालणार तेव्हा तुला आवडणारी आणि न आवडणारी माणसे देखील भेटणार. तू जेव्हा चालणार आहे तेव्हा तुला जे आवडतात ती देखील तुझ्या समोर येतील आणि जे आवडत नाही अशी लोक देखील तुझ्या समोर येतील. पण मग म्हणून तू काय करतो तर तू त्यांना टाळायला शिकतो. तू त्यांच्याकडे दुर्लक्ष करतो आणि पुढे जायला शिकतो. आलीच कधी समोरासमोर तर त्यांच्याशी 2 शब्द बोलतो, परंतु त्या ठिकाणी तू फार वेळ न घालवता पटकन त्या ठिकाणाहून कल्टीही मारतो. तसंच तुझ्या आयुष्याचं आहे, तुझ्या विचारांचं आहे. तुझ्या मनामध्ये जसे सकारात्मक विचार येतात तसेच नकारात्मक विचारही येऊ शकतात. पण म्हणून तू काय त्या नकारात्मक विचारांमध्ये अडकून पडशील का, गुरफटून पडशील का, तर नाही. इथेही तुला तेच करायचं आहे जे तू त्या लोकांसोबत केलं. जसं तू त्यांना दुर्लक्षित करतो तसंच तुला ह्या नकारात्मक विचारांना देखील दुर्लक्षित करायचं आहे. त्यांच्याकडे अजिबात तुला लक्ष द्यायचं नाही. तुझा वेळ अशा नकारात्मक विचारांवर वाया घालवायचा नाही. आणि जेव्हा जेव्हा तुला हे नकारात्मक विचार बाजूला कसे करावे ह्या प्रश्नाचं उत्तर सापडणार नाही, हे नकारात्मक विचार तुझा गोंधळ उडवतील, तेव्हा तू फक्त आणि फक्त एकच काम कर, आमचं नाम घे. फक्त श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ असं म्हणून बघ. आणि बघ, जेव्हा जेव्हा तू आमचं नाव घेणार आहे तेव्हा तेव्हा तुझ्या शरीरामध्ये एक प्रकारची सकारात्मक ऊर्जा देखील प्रस्थापित होणार आहे. हो, येतील थोड्या अडचणी. जेव्हा तू सुरुवात करशील तेव्हा नाम घेतानाही तुला त्या नामाची गोडी लागणार नाही. तुला ते नाम घेताना कंटाळाही येईल. आम्ही समजू शकतो, आमच्या लेकरांना आम्ही समजून घेणार नाही तर मग कोण समजून घेणार. पण तरीही तू आमचं नाव सोडू नको. सतत मुखामध्ये नाव घे. म्हणतात ना, एखाद्या गोष्टीचा अभ्यास केल्याने, सराव केल्याने त्या गोष्टीची आपल्याला सवय लागते. त्यासोबतच त्यामध्ये आपण यशस्वी देखील होतो. तसंच माझ्या नावाचं आहे. तू फक्त एकदा सुरुवात करून बघ. सुरुवातीला तुला अडचणी आल्या तर आम्ही आहोत तुला सावरायला. जसं जसं तू आमचं नाम घेणार आहे तसं तसं आमच्या नामाची गोडी तुला लागणार आहे. आमच्या नामाची ओढ तुला लागणार आहे. आणि एकदा की तुला आमच्या नामाची गोडी लागली, आमच्या नामाची ओढ लागली, तर तू आमचा झाला म्हणून समज. आणि एकदा की तुझ्या शरीरामध्ये आणि तुझ्या मनामध्ये नामाचा संचार झाला की नकारात्मक विचार तुझ्याकडे टिकूच शकत नाही. आणि तुझ्या तनामनात फक्त आम्ही राहणार आहोत, आमचं नाव राहणार आहे. आणि मग घाबरतोय कशाला, भिवू नकोस, आम्ही सदैव तुझ्या पाठीशी आहे. भिवू नकोस, आम्ही सदैव तुझ्याच पाठीशी आहे. स्वामी भक्त हो, आजचा स्वामी संदेश तुम्ही ऐकला असेल तर ह्या 3ही संदेशमध्ये आपल्याला एकच सांगितलेलं आहे की स्वामींचं नाम जप. बघा, जो स्वामींचं नाम जप करतो त्याला स्वामी स्वतः जपत असतात. हे काय आपण पहिल्यांदा ऐकत नाही. आपण हे प्रत्येक व्हिडिओमध्ये ऐकत असतो आणि प्रत्येक ठिकाणी आपण नामाचं महत्त्व काय, नामस्मरणाची ताकद काय हेच आपण जाणून घेत असतो. आणि अजूनही ज्या स्वामी भक्तांना नाम घेण्याची सवय नाही किंवा नाम घेण्यासाठी वेळ नाही, अशा भक्तांनी अजूनही जागं व्हावं आणि नामाची सुरुवात करावी. अरे जो नाम जपणार आहे त्याला स्वामी स्वतः जपणार आहे. या गोष्टीवर डोळे झाकून विश्वास ठेवा आणि स्वामींच्या सानिध्यात जा.
नक्कीच तुमच्या आयुष्यामध्ये चमत्कार घडल्याशिवाय राहणार नाही. तर स्वामी भक्त हो, गुरुवार निमित्तचा हा स्वामी संदेश तुम्हाला कसा वाटला? स्वामींच्या पादुकांवर आपला माथा टेकवताच आपल्या सगळ्या प्रश्नांची उत्तर आपल्याला मिळतात. तसं जर तुमच्या बाबतीत हा संदेश ऐकून झाला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. पुन्हा भेटूया नवीन स्वामी संदेश घेऊन. तोपर्यंत स्वस्थ रहा, मस्त रहा आणि आपले स्वामी संदेश ऐकत रहा. धन्यवाद.